नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आजचा वार शुक्रवार आहे. तारीख आहे 5 जुलै आणि आज आहे अमावस्या. तर माझी साफसफाईची कामं म्हणजे मी बरोबर 5:30 वाजता उठलेली आहे. म्हणजे विचार केला होता रात्री झोपेवेळेस की मी 4:30 वाजता किंवा 5 वाजता उठेन पण तसं झालंच नाही. अलाराम वाजत राहिला, माझे काही डोळे उघडलेले आहेत, मला जाग आली नाही. शेवटी 5:30 वाजता उठलेली आहे आणि पूर्ण घरात अगोदर मी झाडू मारून घेतली आणि अंगणाची साफसफाई मी करून घेतलेली आहे. झाडांना पाणी दिलेलं आहे. आता रांगोळी काढायची आहे. बघू शकता अंग विजून चिमचिम झालेलं आहे, कारण बाहेर मी बोरवेल चालू करून पाईप हातातून पूर्ण बाहेरचं पोर्स धुवून घेत असते सकाळच्या वेळेत, कारण खूप चिखल होत आहे आजकाल. बाहेर रोड नाही आहे ना, म्हणजे आपल्या दारासमोर रोड नाही आहे, काळी माती आहे. त्यामुळे पावसाळ्या दिवसामध्ये पूर्ण घर चिखल होतं. तरी पण मी सकाळच्या वेळेस पोर्स एक वेळा स्वच्छ धुवून घेत असते बोरवेलच्या पाण्यानं, म्हणजे डायरेक्ट पाणी टाकत असते आणि झाडांनाही पाणी द्यायचं असतं मला, कारण पावसाळा दिवस तर आहे पण पाऊस कधी येतं कधी येत नाही. हवा खूप आहे त्यामुळे खूप लवकर ती माती हडकली जाते आणि झाडं सुकायला लागतात. तर सकाळी एक वेळा पूर्ण झाडं मी जे आहेत ना, कुंडे जितके आहे ठेवलेले कंपाऊंडवरती, सगळ्यांना पाणी देत असते आणि पोर्सही तसंच वल्लं होतं. ते मग पूर्ण स्वच्छ धुवून घेऊन वायपरनं पूर्ण पाणी ओढून काढलेलं आहे. म्हणजे अंगणाची साफसफाई झालेली आहे. आता फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे. डब्यामधल्या कलरफुल आणि पांढरी रांगोळी संपलेली आहे यामधली. तरी पण मला पांढरी रांगोळी शोधली, मी तिकडच्या रूममध्ये ठेवली होती पण भेटलं नाही ते कवर मला. हे जे कवर आहे यामध्ये छोटे छोटे मी पोटल्या बांधून ठेवलेले, सगळे कलरचे आहेत. पिवळा आहे, हिरवा आहे, निळा आहे. पांढरी रांगोळी बिलकुल थोडीशी आहे, तर आता ती इतकीच मी घालणार आहे, कारण आता भेटत नाही आहे आणि आता शोधाशोध करायला तितका वेळ नाही. म्हणजे सकाळी सकाळी ही कामं लवकर आवरली तर ठीक आहे. खूप लेट झाला की आपल्याला ही कामं करायला ठीक वाटत नाही. म्हणजे सकाळी असं म्हणलं जातं, म्हणजे अगोदर म्हणत होते की 5 वाजेपर्यंत अंगणाची साफसफाई आणि रांगोळी काढणं होऊन जावं, पण आजकाल असं होत नाही. आपलं रुटीन थोडंसं चेंज झालेलं आहे ना. जसं मुलं कॉलेजला जात होते तेव्हा उठल्यानंतर अगोदर टिफिन राहायचं, पण आता टिफिन वगैरे नाही आहे. कधी लवकर उठते कधी लेट उठते आणि ही कामं पण लेटच होतात. असं होतं ना. आज झालेलं आहे 6:45 तरी वाजलेले आहेत. आता ही सगळी कामं आवरायला मला आता फक्त फरशी पुसायची राहिलेली आहे. रांगोळी मी कलरफुलच काढलेली आहे पण छोटीशी काढलेली आहे, कारण पाऊस येतो आणि पूर्ण रांगोळी धुवून जाते, पण छोटीशीच काढलेली आहे. शिरूला बघू शकता इकडं पायपुसणी ठेवत नाही आहे. ते पायपुसणी अंगाखाली घेऊन चोळा मोळा गोळा त्याचा करून ठेवतो. पाय पुसताच मला भेटतच नाही, कारण पूर्ण अंगाखाली घेऊन बसतं ते. तर असं रांगोळीचा डबा वगैरे आणून ठेवलेला आहे. बाहेरचं मेन गेट ओढलेलं आहे. आता फरशी पुसून घेते. तर गायत्रीला 1-2 वेळा आवाज दिला, म्हणजे गायत्री आणखीन उठलेली नाही आहे. तर आता उठलेली अंथरण वगैरे घडी घालून ठेवत आहे. दिनेश उठून रनिंगला गेलेला आहे. म्हणजे दिनेश लवकर उठतो, कधी 5 वाजता कधी 5:30 वाजता उठून रनिंगला जातो आणि 7:30 किंवा 8पर्यंत तो घरी येतो. तोपर्यंत माझी सगळीच मॉर्निंगची कामं आवरली जातात. बाबा बाहेर गेलेले आहेत आणि यांचं आवरलेलं आहे. आंघोळ वगैरे झालेले, चहा पिऊन गॅरेजला गेलेले आहेत. म्हणजे त्यांची टायमिंग कधी चेंज होत नाही. आम्हाला कधीतरी मागे पुढं होतं, पण यांना कधीच गॅरेजला जायला मागं पुढं होत नाही. करेक्ट 6 वाजता ते गॅरेजमध्ये राहतात. तर इकडं कपडे जे आहेत ना ते बकेटात भरून ठेवले आहेत. नंतर कोमट पाणी घेते आणि त्यामध्ये थोडासा निरमा, म्हणजे जे डिटर्जंट आहे आपल्याकडे, म्हणजे घडी आणत असते मी, ते टाकून भिजत घालून ठेवते. म्हणजे 1 तास 2 तास कपडे भिजले की कमी वेळामध्ये कपडे स्वच्छ होतात. आणि तसं तर यांच्या कपड्यांना खूप ग्रीस लागलेलं असतं, त्याला माती वगैरे लागलेली असते, कारण गॅरेजमध्ये कामच तशी असतात. तर कपडे मी बकेटात भरून ठेवले आणि मॉपमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आणि लिक्विड टाकलेलं आहे. तुम्ही विचारत होता त्याचं नाव काय ताई सांग आम्हाला, तर त्याच्यावरती नावच लिहिलेलं नाही ताईंनो. ते एक गाडी येते, त्या गाडीमध्ये ते सगळे प्रोडक्ट येत आहेत. कुठल्या कंपनीचे आहेत मला माहीत नाही, फक्त हे ते शॅम्पू घेऊन येतात. म्हणजे हे जे लिक्विड मी फरशीसाठी घेते ना, देवारा पण खूप स्वच्छ निघतो, जे मार्बलचा आहे. आणि फरशी पण मी यानंच पुसत असते. खूप छान लिक्विड आहे, पण त्याच्यावरती नावच नाही, एकदम प्लेन बाटली आहे ते, त्यामुळे मी सांगू शकत नाही की कसलं ते लिक्विड आहे. तर गायत्री उठलेली आहे, ब्रश वगैरे करून घेतली आणि म्हणत आहे मामी तुम्ही दुसरं काम आवरा आणि मी फरशी पुसून घेते. तर गायत्री फरशी पुसत आहे. अगोदर बेडरूम, परत किचन, इकडची रूम, हॉल, हे सगळे पोर्स वगैरे आता धुवलेलं आहे मी. आता ती काही पुसायची गरज नाही आहे. तर सगळी कामं आवरली. आता पटकन ब्रश करून घेते मी. म्हणजे तुम्ही म्हणत असा की ताई ब्रश तू इतका लेट करते का, तर नाही, झोपेतनं उठल्यानंतर एक वेळा मी ब्रश करून घेते आणि आता एक वेळा मी ब्रश करून घेते. आणि माझं ब्रश थोडंसं असे म्हणजे खराब झालेलं आहे, तर ब्रश मला नवीन काढायचं होतं, तर तेच काढून घेत आहे. आणि पाय पुसणे वगैरे मी इकडे टाकलेले आहेत, म्हणजे तिकडच्या रूममधले आणून बाहेर ठेवल्या. म्हणजे आता गायत्री पुसत आहे फरशी, तर मला सगळा पसारा तरी काढावे. पसारा तर यावेळेत काही नसतं, जसं आपण स्वयंपाकाला सुरुवात केली तसं किचन भरून जातं. यावेळेमध्ये किचनमध्ये काहीच नाही, एकदम रिकामी. आणखीन किचनमध्ये मी कुठली सुरुवात केलेली नाही आहे. जेव्हा आपण उठतो ना त्यावेळेस किचन एकदम क्लीन स्वच्छ, एकही भांडं खाली नसतं, सगळे रॅकला असतात, सगळं व्यवस्थित असतं. पण आपण एक 5-10 मिनिट किचनमध्ये स्वयंपाकाला किंवा चहा वगैरे करायला सुरुवात केली की कसा पसारा होतो अजिबात कळत नाही आपल्याला. नंतर मी बघत असते किती पसारा झालेला आहे हा. तर असं इकडं बेडरूम झालेले आहे. आता इकडच्या रूममध्ये म्हणजे जिथं व्हाईट फरशी आहे तिथं अगोदर पुसून घेत असते, मग नंतर जे आहे ना बाहेर हॉल वगैरे मी पुसत असते. आणि पाणी चेंज होतो 2-3 वेळा, म्हणजे तेच पाणी घेऊन पूर्ण घरात पुसत नाही, कारण इकडचं वगळं तिकडं आणि तिकडची वगळ होत होते. त्यामुळे कारण
ते जे पाणी आहे ना त्याच पाणी जर पुसलं तर वगळवगळ होतात फरशीवरती, म्हणून पाणी चेंज केलेलं आहे, फॅन ऑन केलेले आहेत. तर गायत्री जोपर्यंत फरशी पुसत आहे तोपर्यंत मी आंघोळ वगैरे करून घेते आणि पाणी भरून घेते अगोदर पिण्यासाठी, देवासाठी. आणि देवपूजा मी आज लवकर करणार आहे, म्हणजे दररोजचं कसं आहे कधी लेटही होतो, कारण लवकर स्वयंपाक केला तर पूजेला मला लेट होतो. पण आज अगोदर मी पूजा करणार आहे, मग स्वयंपाक करणार आहे, कारण आमुषा पण आहे. थोडंसं लवकर ही कामं आवरली तर ठीक आहे. नंतर स्वयंपाकामध्येही आज मला खीर वगैरे बनवायची आहे, म्हणजे तांदळाची खीर, पुरी हे सगळं बनवायचा विचार आहे. पण बघूया, गायत्रीला विचारणार आहे, म्हणजे गायत्रीला तेलकट आवडत नाही, त्यामुळे चपातीच बनवणार आहे. आणि परत देवाला नैवेद्य खीर, भात, चपाती हे सगळं बनणार आहे. तर अगोदर किचनवरचा पसारा आवरूया, म्हणजे याच्यासाठी चहा बनलेला आहे तेच मी सगळं खाली ठेवलेलं होतं, कारण मॉर्निंगला थोडीशी घाईगडबड आपल्याला होऊन जाते. हे सगळं जिथल्या तिथं जातं सगळं आवरलेलं आहे. आणि मॉर्निंगची वेळ कशी जाते अजिबात कळत नाही, म्हणजे 5 ते 10चा टायमिंग असं धावपळीचं असतं ना, म्हणजे एक वेळचं जेवण सगळ्याचं होत नाही, तोपर्यंत नुसती आपली धावपळ चालू असते. सकाळी उठल्यानंतर मॉर्निंगची कामं आवरायची, नंतर आंघोळ झाल्यानंतर पाणी भरायचं, पूजा करायची, नंतर मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची. मग जसं सगळ्यांची एकेकांची आंघोळ होते तसं सगळ्यांना जेवायला वाढायचं. आणि जोपर्यंत सगळ्यांचं जेवण खाणं होत नाही तोपर्यंत आपणही निश्चित राहत नाही, म्हणजे कुठलीही कामं जी आहेत ना निवांत होत नाही, थोडीशी धावपळ माझी चालू असते. नंतर मग एक वेळा सगळ्यांचं जेवण झालं, सगळेजण बाहेर गेले जिकडे तिकडं, मग मी माझी कामं निवांत आवरत असते. तिकडं अगोदर मी कुकरला डाळ लावते, वरण हे आपल्या घरी दररोज बनतं, न विचार करता मी डाळ लावत असते. परत भाजी जेव्हा बनवायची असते ना त्यावेळेस भरपूर विचार मला येतात. तिकडे दिनेश पण आलेले रनिंगहून, परत गायत्री, दोघांची चर्चा चालू आहे, त्यांच्याशी माझंही बोलणं चालू असतं, बडबड. आणि किचनमध्ये इकडं हाती चालू असतं. तर इकडं मी वाटीवर तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलं, डाळीच्या डबल पाणी घातलं. आणि मी अगोदर कुकर लावते, म्हणजे कुकरला 2 शिट्या झाल्या की डाळ व्यवस्थित शिजते, मग वरणाची पूर्ण तयारी करून घेऊया. आता जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत मी पाणी भरून घेते आणि देवपूजा करते. सकाळी लवकर देवपूजा झाली ना खरंच खूप छान वाटतं, आपली दिवसाची सुरुवात जी आहे ना पूजापासून व्हावी, खूप छान वाटतं. पण कधी कधी लेट पण होतो मला, म्हणजे असं नाही की उठल्यानंतर अगोदर आपल्याला पूजाच करायची आहे, जसं आपल्याला ॲडजस्ट होईल तसं करायचं. म्हणजे आता कसं असतं, आता मुलं शाळेत जायचे असतात किंवा नवरे ऑफिसला जायचे असतात, मग त्या वेळेमध्ये आपल्याला अगोदर स्वयंपाकाची घाईगडबड करावी लागते. मग एक वेळा ते गेले जिकडे तिकडे जेवणं खाणं टिफिन घेऊन, मग त्यावेळेत आपण नंतर निवांतपणे पूजा वगैरे आपण करू शकतो. पण आता सध्या कसं आहे ना, दिनेशला कॉलेज नाही आहे, म्हणजे आणखीन ॲडमिशनच इकडं झालेले नाही आहेत, त्यामुळे दिनेश घरीच असतो, थोड्या वेळानं गॅरेजला जात असतो, म्हणजे निवांतपणे माझा स्वयंपाक होत असतो. पण अगोदर मी पूजा करून घेते. तर इकडे पाणी मी भरून घेतलेलं आहे, एक हांडा जे आहे ना स्टीलचा तो भरलेलाच आहे, तर फक्त मी तर जे तांब्याचा हांडा आहे ते भरून घेतलेला आहे. आणि एक छोटा हांडा भरून घेतलेला आहे, म्हणजे ते उद्यासाठी, म्हणजे लाईट कधी नसली तर मी त्याच हांड्यात पाणी घेऊन पूजा करत असे, कारण लाईटचं इकडं काहीच नक्की नसतं, एक वेळा लाईट गेली की लवकर येत नाही आहे. पण आज आहे लाईट, तर वरच्या टाक्या पण भरलेलीत, पाणी पण भरून घेतलेलं आहे. आता देवपूजा करायला सुरुवात करूया. तर हे तांबे वगैरे मी सगळे भरून घेत आहे. आणि बघू शकता मी कालच सगळं स्वच्छ करून ठेवलेलं होतं पितांबरी लावून, याचा रंग कसा झालेला बघू शकता. पावसाळ्या दिवसामध्ये असंच असतं, पित्तळ तांब्याची जी धातूची भांडी असतात ना, खरंच बघा रंग खूप लवकर खराब होतो त्याचा, एकदम डाग असे दिसतात. असं ताईनं आता भरून ठेवलेलं आहे. आणि आता देवांना स्नान घालूया. आणि इकडे दिनेश जरा चालू आहेत, मध्ये बाहेर चालू असतं त्यांचं सकाळी सकाळी, कारण कंटाळा आंघोळीचा आहे. मी म्हणत आहे केव्हापासून की आंघोळ करा, जामोशी आहे, दूधसुद्धा देणार नाही पिण्यासाठी, अगोदर आंघोळ करा. तर दिनेश म्हणतो गायत्रीला तू आंघोळ कर, गायत्री म्हणते दिनेशला तू आंघोळ कर, दोघंही जशाला तसेच, एकालाही आंघोळ करावं वाटत नाही. 10च्या नंतर आंघोळ करतात दोघंजण. तरी म्हणलं मी गायत्रीला तू लवकर आंघोळ कर, कारण आता स्वयंपाक करायचा आहे, मला लेट होणार आहे. तर जोपर्यंत गायत्री आंघोळ करून येत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर देवांना मी किचन काउंटरवर ठेवलेलं आहे आणि देवपाट वगैरे मी काढून घेते, म्हणजे आता आसन वगैरे मी चेंज केलेलं नाही, कारण काल गुरुवार होता, गुरुवारचंच मी जे आहे ना पूर्ण देवाची डीप क्लीन केलेले आसन चेंज केलेलं आहे कालच मी, म्हणजे काल गुरुवार होता, शुक्रवार आहे. तर आज मी फक्त देवांना स्नान घालत आहे. तर इकडे महादेवाची पिंडी, नंदी भगवान आहेत, म्हणजे वेगळ्या धातूचे आहेत, त्यामुळे ह्या देवामध्ये मिक्स करत नाही, फक्त अगोदर त्यांना स्नान घातलं आणि ठेवलेलं आहे. आणि सगळ्या देवांना आता स्नान घालत आहे. आणि तोपर्यंत दिनेश दूध घेऊन आलेला आहे, तर दूध गरम करायला ठेवते. इकडे डाळ पण शिजलेली आहे, तिकडे मी पाण्यात चिंच टाकून ठेवलेली आहे, एक उकळल्यानंतर गॅस बंद केलेला आहे. आणि अगोदर दूध गरम करायला ठेवते आणि चहा बनवून घेऊ, म्हणजे चहा आज पिला नाही आहे मी, थोडंसं डोकं दुखायला लागलेलं आहे, म्हणजे एक सवय होते ना व्यक्तीला, सोडून दिलं तेव्हा सोडून दिलेलंच होतं आणि आता परत मला सवय झालेली आहे, सकाळी चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही आहे. असं ताईनं चहा घेते मी, पण जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत मी देवांना जे आहे ना कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ पुसून घेत आहे, कारण देवांना पितांबरी लावून क्लीन केलो आपण, स्वच्छ केलो ना, खरंच खूप छान चमक येते सोन्यासारखी. पण नंतर खूप असे डाग पडतात ना हिरवे, घासण्यासारखं असं वाटतं ते. तर त्यावेळेस ना अशा पद्धतीने लगेच पुसून घ्यायचं पाणी, म्हणजे डाग पडत नाही आहेत. तर गायत्रीची आंघोळ वगैरे झालेली आलेली किचनमध्ये आणि दिनेश बसलेला इकडे, त्याची चर्चा चालू आहे. प्रश्न खूप सारे असतात दिनेशच्या, असं मम्मी तसं मम्मी सुरू होतं त्याचं.
तर चालू आहे त्याचं बोलणं आणि त्याला हूं 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 म्हणत माझी इकडं कामं चालू आहे, त्यामध्ये गायत्री आलेली आहे. तर काय आता दोघांची चर्चा चालू आहे. मी पटकन देवपूजा करून घेते आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. बाबांची अंघोळ लवकरच होते, मग जेवण करायला बसतात. मग त्या वेळेमध्ये ना थोडीशी धावपळ माझी जास्त होते, कारण वरण भात भाकरी भाजी हे सगळं मला बनवायचं आहे. परत मग देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये खीर चपाती हे सगळं बनणार आहे. म्हणजे आता सकाळी सकाळी ते बनवेन तर मला लेटही होतो आणि बाबा ते काही खाणार नाहीत, म्हणजे खीरही खाणार नाहीत चपातीही खाणार नाही. चपाती तर बाबा खातच नाहीत आणि खीर पण माझी गोड वस्तू त्यांना आवडत नाही आहे. त्यामुळे म्हटलं अगोदर जे आपला रोजचा स्वयंपाक आहे ते मी बनवून घेणार आहे, मग नंतर जे खीर म्हणजे खीर चपाती जे बनवायचं ते नंतर बनवणार आहे. तर देवांना स्नान घातलेलं आहे आणि देवपाठही मी स्वच्छ करून घेतला. छोटा आसन अंतरलेला आहे आणि त्यावरती देवांना विराजमान करूया. दिनेशला म्हटलं की पीठ घेऊन ये. आता तुम्ही चाल कसलं पीठ, तर गव्हाचं पीठ मी आणायला सांगितलेलं आहे. म्हणजे गहू आहेत, गहू नीट करून मी दळून आणले, पण ते व्यवस्थित पीठ लागलेलं नाही आहे मला. जेव्हा गेल्या वेळेस दिनेशला म्हणलेलं होतं तर ते कुठलं तरी वेगळंच गव्हाचं पाकीट आणलेलं होतं पिठाचं, तर त्याच्या पण चपात्या व्यवस्थित होत नाही आहेत. तर मी आज फॉर्च्यूनचं आणायला लावलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये खूप सारे प्रकारचे आटे भेटतात आपल्याला चपाती बनवण्यासाठी जे पीठ भेटतं, पण त्यामध्ये ना फॉर्च्यूनचं मला ठीक वाटतं. ते वेगळंच आणलेलं होतं दिनेशने, त्याचं नाव काय मला लक्षात नाही आहे आता, पण ते व्यवस्थित चपाती होत नाही आहे, खूप निब्बर होते, कडकपणा असतो त्यामध्ये. त्यामुळे आज मी फॉर्च्यूनचं आणायला लावले. जोपर्यंत दिनेश घेऊन येत आहे तोपर्यंत इकडं काहीतरी दूध वगैरे ओतून ठेवलं, चहा बनत ठेवलेली आहे आणि देवपूजा म्हणजे देवांना मी देवपटावर विराजमान केलेलं आहे. परडी धुवून घेत आहे, म्हणजे आज अमावस्या आहे, शुक्रवार पण आहे. परडी धुवून पूजा करून घेते आणि जोगवा मागून येते. म्हणजे दर मंगळवार शुक्रवार जोगवा मागणं कधी होतं कधी होत नाही ताईंनो, पण अमावस्या पौर्णिमेला मात्र अंबाबाईचा जोगवा मागत असते. तर इकडं माळ परडी मी धुवून घेतलेली आहे आणि पूजा करून घेऊया. तर मी तर वरच्या साईडलाच मी परडी ठेवत असते, आसन अंतरलेले त्यावरती मी परडी ठेवलेली आहे आणि अगोदर मी हळदी कुंकू लावून घेते, पूजन करून घेते आणि देवांना पण हळदी कुंकू चंदन वाहून मग फुलं वाहून घेते. म्हणजे फुलं दिनेश आणलेलं आहे. काल गुरुवार होता ना, तर मार्केटहून थोडीफार गुलाबाची फुलं शेवंतीची फुलं आणलेली आहेत, तर ते फुलंही मी घेतलेले आहे. तर परडीची पूजा झालेली आहे आणि इकडं वैष्णव मातेची फोटो आहे, प्रशाईबांची फोटो आहे, म्हणजे जितक्या फोटो आहे सगळ्या फोटोंची मी पूजा करून घेतली. देवांना हळदी कुंकू चंदन वाहून घेऊया आणि फुलं वाहून घेते. म्हणजे पूजेचं काम कंप्लीट झालं की मग मी बाकीची कामं आवरणार आहे. आणि सकाळी सकाळी बघा आपल्याला जर कामाला लेट होत आहे सकाळी, तर काय करायचं, अगोदर आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची. देवपूजेचं काम झालं ना, आपली बाकीची कामं किचन होतात. म्हणजे एक सवाशी काम होतं. म्हणजे आपण अगोदर स्वयंपाक केल्यानंतर पूजा करायला थोडंसं ठीकही वाटत नाही आणि मी प्रयत्नही करत असते किती घाई गडबड हो मी पूजा लवकर करत असते. सकाळी लवकर देवपूजा झाली, दीप प्रज्वलित केला ना, खरंच खूप खूप छान वाटतं आणि काम करण्याची एक वेगळीच एनर्जी येते. तर देवपूजा होत आहे तोपर्यंत गायत्रीला म्हटलं की भाजीची तयारी करून घे. तर आज भेंडीची भाजी बनवायची आहे. तर कांदा इकडं गायत्रीने एक मोठ्या आकाराचा बारीक कट करून घेतलेला आहे. परत भेंडी पण काढून घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ पुसून घेतली, म्हणजे धुल्यामुळं काय होतं लवकर पाणी हडकत नाही आणि ते चिकटपणा येतो त्यामध्ये. फक्त कपड्याने ती पुसून घेतलेली आहे आणि बारीक बारीक कट करत आहे. तोपर्यंत देवपूजा झाली आहे, देवांना मी फुलं वाहिलेली आहेत आणि इकडं रांगोळी पण मी काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे आणि यामध्ये मी हलकंसं कलर भरलेला आहे. खूप छान वाटतं कलर भरल्यानं, पण दररोज वेळेची कमी जाणवते. पण आज मी थोडंसं लवकरच पूजा करायला सुरुवात केलेली आहे. तर वेळेत पूजा झालेली, म्हणजे 8 साडेआठपर्यंत देवपूजा माझी झालेली होती. तर ही आहे आजची देवपूजा आणि फुलं आज खूप सारे मला भेटले आहेत. म्हणजे काल मार्केटमधून थोडेफार फुलं आणलेले होते, गुलाबाचे आहेत, परत शेवंती आहे, झेंडूची आहेत आणि इथं स्वास्तीची फुलं थोडीफार, दासळ्याची फुलं. म्हणजे असे कलरफुल फुलं असले ना खरंच खूप छान वाटतात, देवारा खूप छान वाटतो. पण एकदम वाईट फुलं वाहिली ना खरंच देवाराही वाईट आणि ते फुलंही वाईट, एकदम पांढरशुभ्र दिसतं पूर्ण. पण असं थोडंसं कलरफुल असलं छान वाटतं. तर आणि गुलाबाची जी फुलं आणली आहेत ना पूर्ण पाकळ्या गळाल्या आहेत त्याच्या, म्हणजे जास्त उगवलेले होते ते त्यामुळे झालं असेल. तर थोड्याफार मी पाकळ्याच ठेवलेल्या आहेत. मी शेअर झाला तेव्हापासून चालू आहेत. आंघोळ करायचं नाही, मम्मी मला आंघोळ करायचं नाही, खूप कंटाळा आंघोळीचा. जेव्हा कॉलेजला जात होता ना तेव्हा 7 वाजता तो रेडी होऊन जायचा, पण जसं कॉलेज सुट्टी झालेलं आहे ना तेव्हापासून मात्र यांचा रुटीनच चेंज झालेला आहे. मुलांचा, सगळ्याच मुलांचा असा झाला असेल, 10 वाजल्याशिवाय यांची आंघोळ होत नाही. तर देवपूजा झालेली आहे माझी, तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर मी घंटी वाजून दर्शन करून घेतलेलं आहे आणि साखर ठेवलेली आहे समोर. म्हणजे पूजा झाल्यानंतर देवांना उपाशी ठेवू नये, साखर दूध साखर आपण ठेवू शकतो,
पुन्हा आपली जी नैवेद्य आहे नैवेद्य थाळी नंतर मी नैवेद्य दाखवणार आहे, कारण आणखीन आता तरी आपल्याला स्वयंपाकाची सुरुवात होत आहे. तर इकडं वरण बनवून घेते आहे मी अगोदर. तर सगळं मिक्स करून ठेवलं, म्हणजे कुकरमधली जी डाळ आहे ते मी इकडं एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेले आहे. सगळे मसाले घातलेत, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ सगळं टाकलं, मिक्स करून घेतलं. रवीने छान हलवून घेतलेलं आहे, म्हणजे घोटून घेतलेलं आहे आणि चिंचेचं पण काढून टाकलेलं आहे, म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे. आणि गायत्रीने तोपर्यंत इकडं लसणाची पेस्ट बनवून दिलेली आहे, परत कांदा कट करून दिले, कोथिंबीर दिलेली आहे, पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि मोहरी, जिरं, कढीपत्ता हे सगळं टाकलेलं आहे. कांदा म्हणजे अगोदर मी लसूण टाकून परतून घेते, नंतर पटकन मी कांदा टाकत असते. खूप छान टेस्टी वरण बनून तयार होतं, म्हणजे रोजचाच आहे वरण आपल्या घरी, हे बनतंच आणि सगळ्यांचं फेवरेट आहे. तर गायत्रीकडे कोथिंबीर बारीक कट करून दिली आणि भाजीची पूर्ण तयारी झालेली, म्हणजे भेंडीची भाजी बनवायची आहे. तर गायत्रीकडे सगळं करून देत आहे. तोपर्यंत मी इकडं वरणही बनवून घेतलेलं आहे आणि बाबांची अंघोळ झालेली आहे. तर थोडीशी धावपळ माझी आता जास्तच होत आहे, म्हणजे अगोदर निवांतपणे मी पूजा केली आणि आता भाजी आणि भाकरी हे सगळं मला बनवायचं आहे. भात मी कुकरला लावलेलं होतं, म्हणजे जसं डाळ काढली लगेच भात लावलेला आहे. भाताचं टेन्शन वाटत नाही, एक वेळा स्वच्छ तांदूळ धुवला आणि कुकरला लावलं की 2 शिट्या येतात आणि भात बनून तयार होतं. जास्त तामझाम नाही आहे त्यामध्ये, पण जेव्हा आपण भाजी बनवतात त्यामध्ये थोडासा वेळ लागतो. असं ताईंनो इकडं मी आता बनवत आहे भेंडीची भाजी. तर कशा पद्धतीने बनवत आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा, कारण आता पूर्ण याच व्हिडिओ दाखवेन म्हणजे काय आज मी जेवणथाळी बनवली, खीर बनवलेली आहे, परत चपात्या बनवलेल्या आहेत आणि भेंडीची भाजी, सुकी भेंडीची भाजी बनवली, म्हणजे काय काय बनवलं याच व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. तुमचे कमेंट वाचल्यानंतर मला खूप खूप छान वाटतं. तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडं कढई ठेवलेली आहे मी आणि त्यामध्ये कांदा, म्हणजे कशा पद्धतीने मी भेंडीची भाजी बनवते ते मी शेअर करत आहे. तर इकडं हळदी पावडर संपलेली आहे, मसाले डब्यामधली तेही काढून घेतली, कारण मसाला डब्यामधले वरचीवर मसाले संपतच असतात, तेही काढून घेत आहे.